डॉक्टर पूजा खेडकर यांनी IAS होण्यासाठी मिळवलेल्या नॉन क्रिमिलियर दाखल्याची अहमदनगर जिल्हाधिकारी सखोल चौकशी करून केंद्र सरकारला त्याबाबतचा अहवाल सादर करणार आहेत आणि यासाठी आयकर विभागाकडून खेडकर कुटुंबियांच्या उत्पन्नाची माहिती आणि त्यांच्या आई-वडिलांनी भरलेल्या टॅक्सची माहिती मागवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर स्वतः पूजा खेडकर यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची आणि त्यातून त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती मागवण्यात आलेली आहे। अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी ही माहिती जमा करायला आता सुरुवात केली आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मंदार, आता पूजा खेडकरांच्या नॉन क्रिमिलियर दाखल्याची छाननी केली जाणार असल्याचं समजतंय। स्वतः अहमदनगरचे जिल्हाधिकारी ही छाननी करणार आहेत, काय नेमकी माहिती? आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात येते आणि अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी ही चौकशी करतायत आणि या चौकशी समितीला स्थानिक प्रशासनाकडून सगळी माहिती दिली जाणं अपेक्षित आहे आणि त्याच संदर्भामध्ये अहमदनगरचे जिल्हाधिकारी ही चौकशी करतायत। यामध्ये या पूजा खेडकर यांचे आई वडील भले ते दोघे एकमेकांपासून विभक्त झाल्याचं तांत्रिकदृष्ट्या दाखवण्यात आलं असलं तरी या दोघांचं उत्पन्न हे तपासलं जात आहे। त्याचबरोबर या पूजा खेडकर यांच्या नावावरती देखील मोठी मालमत्ता आहे, काही कोटी रुपयांमध्ये मालमत्ता आहे आणि त्या मालमत्तेपासून त्यांना उत्पन्न देखील मिळतं। हेच त्यांनी स्वतः जे तपशील दाखल केलेले आहेत आयकर विभागाकडे, ITR जो भरलेला आहे त्यातून समोर आलेला आहे। या सगळ्याची माहिती जी आहे ती गोळा केली जाते आहे अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडून आणि ती माहिती पुढे ही जी केंद्र सरकारची चौकशी समिती आहे त्याला सोपवण्यात येणार आहे आणि त्यातून मग या पूजा खेडकर यांनी जे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळवलेलं होतं ते खरं होतं का आणि दुसरीकडे जर ते 8 लाखांपेक्षा कमी मर्यादा उत्पन्नाची दाखवतायत तर मग त्यांनी ITR भरताना दाखवलेलं उत्पन्न त्याचं काय करायचं, या सगळ्या प्रश्नांचा उहापोह जो आहे तो या चौकशीमध्ये होणार आहे। ठीक आहे मंदार, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।